छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर येथे स्पेशल दर्शनाच्या नावाखाली राज्यातील व परराज्यातील भाविकांची लुबाडणूक होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर येथे 26 फेब्रुवारी पासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रेस सुरुवात झाली असून या निमित्तानं राज्यातील व परराज्यातील भाविक कुंभमेळ्याचे दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणात घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। या गर्दीचा फायदा घेत येथील दलालाच्या टोळक्यांनी स्पेशल दर्शनाच्या नावाखाली प्रति व्यक्ती 500 रुपये, 1000 ते 2000 रुपये अशी रक्कम लुबाडत दर्शनासाठी तासोनतास दर्शना रांगेमध्ये उभे असलेल्या भाविकांमध्ये सोडण्यात येत असून यामुळे दर्शन रांगेत उभे असलेले भाविक यांच्यामध्ये वादही झालेले आहेत। मंदिराच्या वतीने भाविकांसाठी कोणतीही स्पेशल दर्शनाची व्यवस्था करण्यात आली नसताना हे दलालाचे टोळके सर्रासपणे भाविकांची लूट करत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दलाली करणाऱ्या या टोळक्याचा मुख्य एक मोहरक्या असून सुरू असलेल्या या दलालीचे तो या दलालाकडून कमिशन घेत असतो व सुरू असलेल्या या दलालीचे चित्रीकरण किंवा बातम्या करणाऱ्यांवर प्रतिनिधींवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून अशा धमक्याही देत असतो। अशा धमकीमुळे या परिसरात सुरू असलेल्या दलालीच्या विरोधात सामोरे जाण्यास कोणीही धजावत नसल्यामुळे स्पेशल दर्शनाची व भाविक भक्तांची लुबाडणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सुरू असलेल्या या लुबाडणुकीबाबत राज्यातील व परराज्यातील भाविकांनी अनेक प्रतिक्रिया इंडिया न्यूज TV24 च्या प्रतिनिधीस दिल्या आहेत। बघूया तर या प्रतिनिधीवर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल होतात का? कहाँ से आए हो आप? गुजरात से। क्या नाम है आपका? मीत। क्या है प्रॉब्लम मंदिर का? अरे यहाँ बाहर कुछ सेटिंग लेके 200-500 लेके लाइन में घुस रहे हैं और हम यहाँ 4-4 घंटे से लाइन में खड़े हैं। अच्छा, आपको भी मांगा गया था पैसा? हाँ मांगा है, हमसे भी। कितना मांगा है? 500 बोले डायरेक्ट अंदर सेटिंग है ऐसा बोल रहे हैं। मैं यहाँ 2 घंटे से खड़ा हूँ 2 घंटे से। और बीच में घुस रहे हैं 200-200 रुपए लेके। कितने लोग हैं साथ में आप? हम 4 लोग हैं। हाँ पर हेड 500 रुपया। झारखंड से आए हैं। अच्छा, क्या क्या हो रहा है यहाँ पे? यहाँ ये हो रही कि लाइन से बिना लोग जैसे तैसे घुस रहे हैं। लोग एक दूसरे को धक्के दे रहे हैं। घुस रहे या घुसा रहे लोग? नहीं, लोग अपने आ रहे हैं, घुस रहे हैं। हम लोग मैं बोलता हूँ कितना खड़ा होता है, बोले 500 रुपए दे दो, एक बंदे को VIP दर्शन कराता हूँ, डायरेक्ट एंट्री कराता हूँ। मैं फौजी हूँ, मेरे पास आई कार्ड भी फ्री में VIP एंट्री करना। मेरी मैडम लास्ट में खड़ी है। लोक पाठीमागे येत आहेत, जिथं गुप्पा करतात ना आत ढकलतायत। पाठीमागे 2 तास झालं लाईन सरकत नाही पुढे। पैशाची मागणी होती है? पैशाची पण मागणी होते, 200 रुपये पर पर्सन, 300 रुपये पर पर्सन। 2 तास झालं लाईन VIP दर्शन कराएंगे 500 रुपये पर पर्सन। तो इथे फक्त पैसे बायपास करून डायरेक्ट फिर भी लोग मान नहीं रहे। भीड़ में भगदड़ हो जाएगी, किसी को लग जाए, क्या परेशानी होगी कितना? इंडिया न्यूज TV24 करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।